क्योंकि बहुत बड़ा मुकाबला जब मैदान के ऊपर शुरू हो जाता है तो कहीं ना कहीं दर्शक भी कहते हैं ऐसा मुकाबला होना चाहिए, रफ एंड टफ मुकाबला। सलामी की छोड़ी मैदान के ऊपर मोहन पारदी और सुनील मुकड़े लेफ्ट राइटी का कॉम्बिनेशन, लेकिन पहले गेंद आउट ड्राइव का फटका नजर आया, सिंगल को छुड़ाया, सिंगल के साथ खुद का अकाउंट ओपन किया और $1 अकाउंट में डाला। यह मुकाबला बिल्कुल सुंडई माता चीज खामला बनाम स्वप्निल 11 टोनेवाड़ी, इनके बीच में यह मुकाबला चल रहा है। गेंदबाज का भागदौड़, संभालते हुए गेंदबाज नानेश्वर की पहली गेंद और P1 का पहला ओवर फेंकने के लिए तैयार। पहला ओवर का खेल कर जारी और लेफ्ट हैंड बल्लेबाज स्ट्राइक के ओवर जा चुके चिंस कामला टीम का ये बहुत बड़ा शेयर है, बहुत बड़ा ये हार्ड हिटर बल्लेबाज सुनील मुकड़े। क्या बात है, उड़ाया इसको लगाड़ा दिलाब जिंगाड़ा छगा रे डीजे ढक। बढ़िया स्ट्रोक लगाया, बहुत ही लाजवाब। जिन्होंने नजर देखी नजर ना हटी और क्या शानदार स्ट्रोक घुमा के मारा, लपेट के मारा, गेंद को उड़ाया, ये लगाया था उड़न का टोला और ये छगा आधा डजन, यानी कि 6 के साथ टोटल रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। 7 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। काफी दोस्तों अच्छा नियोजन आयोजन आदिवासी रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 4 आज का दूसरा दिन और दूसरे दिन का विनर टू विनर सुंडई माता चीज कामला बनाम यह मुकाबला चल रहा है दोस्तों। स्वप्निल 11 टोनेवाड़ी, इनके बीच में मुकाबला। पहला ओवर चल रहा है प्रगति पथ पर और अभी सुनील मुकड़े के बल्ले से छक्का नजर आया। मोहन पारदी और सुनील मुकड़े दोनों बल्लेबाज मैदान के ऊपर तैयार। अगली गेंद नानेश्वर, पहली गेंद तेरी, दूसरी गेंद मेरी, पहली बारी तेरी, दूसरी बारी मेरी, बारी बारी पहली तेरी, दूसरी मेरी, बारी बारी के हिसाब किताब बराबर। पहले गेंद के ऊपर छक्का, दूसरी गेंद डॉट निकाली, गेंदबाज नानेश्वर के द्वारा। नानेश्वर की अगली गेंद राउंड विकेट, वो पैरों पे टकरा गई या बल बॉडी के ऊपर टकरा गई, लेकिन ये डॉट गेंद जब जाती है तो हम लोग कहते हैं बिंदी गेंद, यानी कि कोई उस गेंद के ऊपर किसी रन का नंबर नहीं लिखा जाता। डॉट गेंद का खेल खत्म और टोटल रन संख्या बन चुकी है विदाउट लॉस 7 का आंकड़ा। नानेश्वर की अगली गेंद स्वप्निल 11 टोनेवाड़ी टीम का गेंदबाज, दुधारी तलवार, लगे तो आबाद ना लगे तो बर्बाद, चले तो सामने वाले की गर्दन कटे, ना चले तो खुद की गर्दन कटने के लिए देर नहीं लगेगी। सुई झटका फटका, लगे तो मटका, नहीं तो खुद के लिए झटका। ये 1 रन चुराया, 1 रन के साथ कुल टोटल रन संख्या बनेगी स्कोर कार्ड के बाहर 8 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के फिर से तैयार। गेंदबाज नानेश्वर की अगली गेंद फेंकने के लिए तैयार नानेश्वर, लेकिन सामना करने के लिए मोहन पारदी जो स्ट्राइक के ऊपर। और फिर गेंद पे कवर के सर के ऊपर से बैंड के उड़ाया, यह लगाया उड़न का डोला, गेंदबाज को लगा धक्का, गेंदबाज हो गया हक्का बक्का, आधा डजन छक्का डबल ठक। बात डीजे वाले दादा, बाप तो बाप होता है रे दादा, बेटा कितना भी तरीके करे लेकिन बाप के आगे नहीं जा सकता। ये बाप जैसा छक्का नजर आया कड़क मोहन पारदी, क्योंकि टिप कवर के ऊपर से छक्का मारना दादा आसान बात नहीं होती। वो काफी खूबसूरत स्ट्रोक नजर आया और छक्के के साथ कुल टोटल रन संख्या बनेगी स्कोर कार्ड के बाद 14 का आंकड़ा। 14 पहला ओवर का खेल खत्म। दूसरा ओवर फेंकने के लिए गेंदबाज स्वप्निल 11
ढूंढेवाड़ी टीम की तरफ से सागर। एक हमारे जो साथी स्कोरर, हमारी रेल की हड्डी सागर पवार, वो स्कोरिंग कर रहे हैं, लेकिन गेंदबाजी मार के बाद रॉन्ग नंबर। गणेश, मैंने बताया था सागर नाम, लेकिन जब उनका नाम रखा था तो पंडित आए थे, तो नाम बताने वाले थे जो वहां जगह पे ऊपर मौजूद थे, लेकिन सुनने वाले थे वो जगह पे नहीं थे। अब गणेश है मेरे ख्याल से, गणेश। लेकिन स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज सुनील मुगड़े, ये रन मशीन है, गन मशीन से ज्यादा चलने वाली रन मशीन सुनील मुगड़े, लेकिन फंस गए फंस गए फंस गए। और ये सुनील मुगड़े का विकेट, बैक टू द आउट। ठीक है, दिन भर बैटिंग रात भर चैटिंग और हो गया गड़बड़। रात भर चैटिंग, क्या करे, ऑनलाइन का जमाना है, बहुत खराब जमाना है। आप कहता है मेरा बेटा अंदर रूम में पढ़ाई कर रहा है, पता नहीं कौन सी पढ़ाई कर रहा है या चैटिंग कर रहा है। आजकल क्या करे दादा, मोबाइल का पता नहीं बाप को होता है, लेकिन बेटे को ज्यादा पता है, बताए मोबाइल में क्या है। निवेडर मैदान में दाखिल हो चुके हैं कैलाश, कैलाश वाघमारे, मैन फ्रॉम निम्बोड़ी। ग्रामीण टेनिस में जब खेला करते तो इनकी निम्बोड़ा टीम की तरफ से खेला करते, लेकिन आप सोंडाई माता चिंसकामला टीम की तरफ से खेलते हुए नजर आएंगे। कैलाश वाघमारे, गेंदबाज का भागदौड़ संभालते हुए गणेश। गणेश ने पहला कराम वाला बिल्कुल अच्छी गेंद फेंकी, उसके ऊपर एक विकेट चटकाया। बहुत ही अच्छी गेंदबाजी पहले गेंद के ऊपर साबित की। ओहो, बिल्कुल गेंद को खेला है, स्ट्रेट ड्राइव का फटका नजर आया, बैक का बादशाह। लेकिन तब देखिए इतना रैपिड के साथ कैलाश ने मारा कि इस गेंद को वही ना रोक पाए, गेंद निकल गई बाउंड्री के बाहर। 4 रन। ठीक है, आ चुका है स्कोर कार्ड की ओर। फिलहाल ये दूसरा और तेरा प्रगति पथ पर गणेश, बढ़िया गेंद, इनको ब्लॉक की गेंद थी, जड़ में गेंद को फेंका था, सिंगल में डबल। यस, मोहन पारदी बहुत चालाक खिलाड़ी है। ये देखिए, ये खराब तो, और इसके कारण ये तीसरा भी रन चुराया। दिन दहाड़े 3 रन की हो जाएगी चोरी, और कुल टोटल रन संख्या बनेगी 21 का आंकड़ा। दूसरा और जिला प्रगति पथ पर, और 21 का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज फिर से तैयार गणेश, दोनों बल्लेबाज में बातचीत हो रही है। मोहन हो कैलाश हो, दोनों मुर्जे हुए खिलाड़ी है, काफी दमदार खिलाड़ी, पुराने चावल, भले बात ही जानते हैं, बहुत सारा क्रिकेट खेला है उन्होंने। मोहन हो वो कुंभलवाड़ी टीम की तरफ से खेला करते, कैलाश हो निम्बोड़ा टीम की तरफ से खेला करते। लेकिन आप देखिए सुंडई माता चिंसकामला इनके तरफ से उनको जरूर मौका दिया है, क्योंकि यह आदिवासी रायगढ़ प्रीमियर लीग है। गणेश की अगली गेंद, ये फुलान गेंद थी, गेंद को ऑन साइड के एरिया में गेंद को खेला, सिंगल, और सिंगल के साथ कुल टोटल बनेंगे 22 का आंकड़ा। चिक्की रन छुड़ाया, सिंगल रन छुड़ाया, और सिंगल के साथ 22 का आंकड़ा, एक विकेट डाउन। सुनील मुगड़े बैक टू टेकआउट। कैलाश वाघमारे हो मोहन पारदी, दोनों बल्लेबाज पॉपिन क्रीज के ऊपर खड़े, वन डाउन में आ चुके हैं कैलाश वाघमारे। जब वन डाउन में आते हैं तो ज्यादा से ज्यादा जिम्मा लेके मैदान में उतरते हैं। अगली गेंद, और बढ़िया स्ट्रोक, ये देखिए काफी बुक स्टाइल में गेंद को उठाया, गेंद जाएगी वन बाउंस, चिड़िया उड़ गई, चौकार। ठीक है, ठोक।
क्या बात है यार, बहुत ही बढ़िया लाजवाब बल्लेबाजी। कैलाश वो मोहन पारदी दोनों के बल्ले में वो धार नजर आ रही है और वार कर रहे गेंदबाज के ऊपर, गार कर रहे गेंदबाज को, कड़ी धूप चल रही है। ओ बढ़िया स्ट्रोक, बढ़िया स्ट्रोक, क्या बात है, कवर को पाला, कवर को चीरा और बाउंड्री को ढूंढ के लाया। ये का भी कम साथ आर पार, फिर से दोबारा मिलेगा जुगाड़। तीस रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर। लेखा जोखा हमारे रेल के आरडी सागर पवार हमें बता रहे हैं कि 30 का आंकड़ा, 2 ओवर का खेल खत्म। दो आप देखिए, ये कैमरा हमारे तरफ भी कहीं ना कहीं घुमा रहे हमारे कैमरामैन, जो हर किसी का फेस दिखाना चाहेंगे यूट्यूब के माध्यम से, उनका भी करेंगे तहे दिल से शुक्रिया अदा, स्वागत। क्योंकि देखिए केटीसी लाइव की वो खासियत है, हमारे जो अजिंक्य दादा पवार साहब, उनकी वाहिनी है, जरूर उनका चैनल है, सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए। क्योंकि आपने ये कहीं ना कहीं अपने इंसान है, अपना हम सफर है और बहुत अच्छे इंसान भी है अजिंक्य दादा पवार, और उनकी ये केटीसी लाइव की वाहिनी है। तो चलिए दोस्तों, मैदान की तरफ 12 गेंदों का खेल खत्म। 12 गेंदों में 30 का आंकड़ा, रन बन चुके 30 रन आने के कारण कहीं ना कहीं एक बड़ा स्कोर बनने की दाढ़ संभावना हमारे स्कोरर कह रहे हैं। क्योंकि माना कि एक विकेट जा चुका है, सुनील मुकड़े ने अपना विकेट गवा दिया है, लेकिन कैलाश हो, मोहन पारदी हो, और अभी उनका जज्बा इसे मैदान के ऊपर हमें नजर आ रहा है। अब कड़ी धूप में दोनों गरम बल्लेबाज, लोहा गरम है, हाथोड़े के ऊपर दोनों बल्लेबाज हाथोड़ा मार रहे हैं। तो 30 धावा आल्यात स्कोर कार्डवर। पुन्हा गोलंदाजी मार्कवर आलाय सागर। लाईन, काय जबरदस्त, काय जबरदस्त, डेपस्टरला दर्जेदार, क्वालिटीदार, सुपर डुपर आलाय जेवगार, आणि जेवगारची सण धाव संख्या तब्बल स्कोर कार्डवर जाऊन पोहोचले 1/34 आकडा। ठीक आहे, थँक्यू दादा। कांडोलीचं मैदान आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे आमचे आयोजक अध्यक्ष माधवदास पिरकड़। सीधी उंगली से घी निकल रही थी, उंगली टेढ़ी मेढ़ी की और भी दुधारी तलवार ऊपर किया, 4 रन को ढूंढ के लाया और एक चौवा, और चौवे के साथ 38। काय जबरदस्त बॅटिंग आहे मोहन पारदीची। डीजे होते दादा याच्या नावानं चांग भलं। सामने बघायला लागेल काही, महादेव पिरकड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सरशिप करतई, भारी सरपंच विष्णू खैर सामने बघायला लागेल काही।
वाघमारे जे येणारे 16 एप्रिल ते 22 एप्रिलचं त्यांचं आयोजन असणार आहे. चिसकांबलेचं मैदान आहे नाईट फ्रुंगला आणि मेन ऑफ द सिरीज करता बाईक असणार आहे. अवश्य आपण त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्या, तुम्हाला विनंती असणार आहे. परंतु मैदानामध्ये घडले काय बाउंड्री आहे, लगातार 3 षटकार मारले ना कैलास वाघमारेसाठी ऑफर आहे आणि मोर पार्टीसाठी खुले एटीएम आहे. सूरज बद्रिके हॅलो हॅलो सूर्यप्रकाश जणू काही आमच्याकडे पण येतोय, त्रास होतोय मित्रांनो. रिक्षा समोर आहे, स्टेजच्या समोर जी रिक्षा आहे ना, तुम्हाला विनंती असणार आहे प्रेक्षक वर्ग, तुम्ही आमचे मायबाप आहात. अपे रिक्षा हा थोडी मागे घ्या किंवा क्रॉस लावून ठेवा, काय हरकत नाहीये. टोटल धावसंख्या 39. ओ हा चेंडू मात्र या ठिकाणी कैलास स्ट्राईक वरती नाशिला मोहन पारदी दोघांची जोडी, दोघांच्यासाठी एक खुलं एटीएम केलंय. खऱ्या अर्थानं सूरजजी बद्रिके यांच्याकडून 3 लगातार षटकार मारा आणि 1000 रुपये कॅशबॅक घेऊन जा. अपेक्षा तुम्हाला विनंती आहे, आमचा आवाज. यस, थँक्यू दादा, थँक्यू दादा, बस थँक्यू. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून गोडदार कौतुक. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा हवेमध्ये चेंडू उडवलाय, चेंडू निघून चालला, डिपका उचलून आला दर्जेदार कलडीदार सुपर डुपर षटकार. थँक्यू. बघा, प्रत्येक आयोजकासाठी या स्पर्धेचे दमदार आयोजक, या स्पर्धेचे जरी आयोजक असले तरी खऱ्या अर्थानं 4थ्या परिवाराचे अध्यक्ष आदिवासी रायगड प्रीमियर लीग महादेवजी पिरकड साहेबांच्याकडे 200 रुपये कॅश प्राइज. आयवा कॅश बघा, पकडा कॅच आणि जिंका 200 रुपये. फटका फसलाय का नाही, नक्कीच या ठिकाणी शिराचा वेध घेतला होता या चेंडूला. परंतु धावसंख्या झाले तब्बल स्कोर कार्डवर 45चा आकडाला. 3 षटकांचा खेळ समाप्त. 45चा आकडाला सामना आपण पाहतो सोंडाई माता चिंचकामला दरम्यान स्वप्नील 11 टोणेवाडी यांच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल मैदानामध्ये रंगले. विनर टू विनर मजा तो आहे का ना दादा, कारण दोघे रफ अँड टफ आणि मैदानामध्ये मात्र ही लढाई चालू आहे विनर टू विनर मध्ये. 45 बघा, 45चा आकडा आलाय. मध्यंतर झालाय, इंटरव्हल झालाय. ये तो टेलर झाकी पिक्चर अभी बाकी दे दणादन. परंतु दोन्ही फलंदाज दे दणादन करताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही मैदानामध्ये एक शेर तर दुसरा बब्बर शेर. ही सोडी मात्र मैदानामध्ये पाहतोय, एका बाजूला मथुर, दुसऱ्या बाजूला बक्कासूर आणि गोलंदाज तो निघतो दूर. कारण 18 बॉल आणि 45चा आकडा आला या स्कोर कार्डवर. गोलंदाज कोण येतो या मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. खुलं एटीएम केलंय सूरजजी बद्रिके साहेब यांच्याकडून. लगातार 3 षटकार मारा आणि 1000 रुपये कॅश प्राइज घेऊन जा. दोघांच्यासाठी हे एटीएम खुलं केलंय. पासवर्ड आहे 3 षटकार. चला थोडं स्पीडअप करा गोलंदाज शैलेश. यस, टीमचा सरसेनापती शैलेश. टीमच्या सरसेनापतीवर हल्ला केलाय का, परंतु सिंगलला डबल कन्वर्ट केले. या 2 धावा चित्राच्या जबड्याने पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावाने धावसंख्या धावांमध्ये तब्बल 47चा आकडा आला स्कोर कार्डवर. खराब थ्रो पाहायला मिळाला होता. बॅकअप चांगला आहे. ज्या वेळेला उमेदवार मैदानामध्ये उतरतो ना, त्याला बॅकअप असणं गरजेचं आहे.
ते जर बॅकअप नसतं ना तर अजून 4 धावा मिळाल्या असत्या, कारण त्याच्यानंतर कोणच बॅकअपला नव्हतं. पुढचा चेंडू शैलेश, सुंदर चेंडू, चेंडूला दिशा दिली लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप चेंडू निघून चाललाय, आउट ऑफ द मार्क. आला जोगार TJ. थँक्यू आयवा कॅपसाठी या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक महादेवजी बिरकड साहेब यांच्याकडे 200 रुपये कॅश प्राइज असणार आहे. टोटल धाव संख्या होते स्कोर कार्डवर 51. दुधारी तलवारचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. जानाता जपान पहुंच गए चीन, जानाता वाशी, दादा पहुंच गए काशी. डॉटबॉल आलाय, डॉटबॉलची सांगता होताना पाहायला मिळाले. पुन्हा फलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मोहन पारधी असेल, कैलास वाघमारे गोलंदाजी मार्कवर शैलेश केलं मिड विकेटला, यस खेळून निघून चाललाय, आउट ऑफ द मार्क. आला षटकार TJ. कारण दुपारमध्ये जर विचार केला कडक ऊन आहे, चेंडू गरम झाला तो आंघोळीला निघून गेला, पुन्हा चेंडू पाठवा मैदानामध्ये. कडक धूप आहे बाबा, काय जबरदस्त हिट आहे. पण त्या हिट मध्ये दोन्ही फलंदाज सुपर हिट किंवा फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. काय फलंदाज म्हणावं, तापलेत फलंदाज असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण जबरदस्त फटकेबाजी, एका बाजूला कैलास आहे तर दुसऱ्या बाजूला मोहन पारधी, दोघेही मात्र या ठिकाणी जबरदस्त फलंदाजी करताना मैदानामध्ये पाहायला मिळते. धावा झाला स्कोर कार्डवर तब्बल 57. 57चा आकडाला स्कोर कार्डवर 57 धावा झाल्यात. सोंडाई माता चिस्कामला आणि त्याला फाईट करताना पाहतोय स्वप्नील 11 डोणेवाडी यांच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल. दुधारी तलवारचा वापर पुन्हा चेंडू निघून चाललाय, आउट ऑफ द मार्क. अजून एक चौकार, करावं काय, कसं थांबवणार, फार मोठा प्रश्न पडलाय डोणेवाडी टीमला. अजून एक चौकार, धाव संख्या 61. ठीक आहे. परंतु समोर फलंदाज मोहन पारधी आहे. मोहन नावाचं वादळ थांबत नाहीये. पुन्हा हात टॅकलला थोडासा फाईन लेगला चेंडूला खेळून काढलाय. शॉर्ट फाईनला एक सिंगल आणि सिंगल मात्र धावसंख्या तब्बल स्कोर कार्डवर धावून पोहोचले 62. 62 धावा झाल्या. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 62 धावाला अजूनही 12 चेंडू आहेत. 12 चेंडू मध्ये किती टार्गेट सेट केला जाणार, कारण दोन्ही फलंदाज मैदानामध्ये तापलेत. एका बाजूला कैलास वाघमारे तर दुसऱ्या बाजूला मोहन पारधी. जोडी मात्र मैदानामध्ये चालायला लागले. काय जबरदस्त फटके पाहायला मिळत आहेत या मैदानामध्ये. एक जबरदस्त फटकेबाजी आहे. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्यामध्ये 16 आणि तिसऱ्यामध्ये 15 आणि चौथ्यामध्ये 17. बघा काय कॅल्क्युलेशन या ठिकाणी आमचे सागरदादा पवार ही कॅल्क्युलेशन करताना पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त नॉट आउट मोहन खेळतोय. नॉट आउट 12 चेंडू फेस केले आणि 34 धावाने खेळतोय मोहन पारधी. तर कैलास 7 बॉल मध्ये 21. काय दोघांची फलंदाजी आहे. दोन्ही बब्बर शेर मैदानामध्ये उतरलेत. एका बाजूला कैलास आहे, दुसऱ्या बाजूला मोहन पारधी. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय 5वे षटक हाताळण्याकरता. सागर मात्र गोलंदाजी मार्कवर 5वे षटक हाताळण्याकरता आलाय. परंतु धाव संख्येचा विचार केला तर थोडा उच्चांक पाहायला मिळालाय. या 4 षटकामध्ये 62चा आकडा आपण पाहतो स्कोर कार्डवर. 5वे षटक फेकण्याकरता सागर आलाय. समोर फलंदाज
मोहन मोहन पारधी नॉटेला कैलास वाघमारे गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आलाय. आपण पाहतोय स्वप्नील 11 डोणेवाडी टीमचा हा गोलंदाज ट्रॅकवर पाहतोय सागरला. सागर दादा जर का आपण विचार केला ती सर्ट फलंदाज दोन्ही मैदानामध्ये आपण पाहतोय आणि ज्या ज्या वेळेला सर्ट फलंदाज मैदानामध्ये पाहतो त्या त्या वेळेला ते फलंदाज गोलंदाजावर आक्रमण करताना नेहमीच आपण मैदानामध्ये पाहतोय. मोहन असेल कैलास असेल जोडी मात्र चांगली मैदानामध्ये चालायला लागले. पुढचा चेंडू सागरचा पुन्हा चेंडू बॅक टू बॉलर बॉलरच्या बाजूने सरळ चेंडू मात्र कार्पेटला घासत कार्पेटला गुदगुली करत निघून चाललाय. आउट ऑफ द रोप आउट ऑफ द पार्क आलाय चौकार. या चौकाराच्या स्थानात धाव संख्या होते तब्बल स्कोर काढून 66. डीजे काय जबरदस्त फलंदाजी आहे मोहन पारधीजी. 13 चेंडू फेस केलेत धावा बनवल्यात 38. मोहन पारधीची हवा 7 बॉल फेस केले कैलासने 21 धावा बनवल्यात. आज दोन्ही फलंदाज नॉट आउट मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत कारण लवकर आउट झाला होता खऱ्या अर्थानं सुनील मुकणे. हवेमध्ये फटका आहे कव्हरला चेंडूला उडवलं उंची काटले झेल सुटलाय. जीवदान मिळालं मोहन पारधीला. सिंगलला डबल कन्वर्ट केलं. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. या 2 धावांनी धाव संख्या पाहायला मिळते 68 धावा झाल्या स्कोर कार्डवर 1/68. सोंडाई माता चिस्कामला दरम्यान आपण सामना पाहतोय. स्वप्नील 11 डोणेवाडी टीम दोन्ही टीमने एक सामना जिंकला होता आणि विनर टू विनर अशी लढाई मैदानामध्ये चालू आहे. नाही आमच्या समोर फिल्डिंगच्या मार्कवर डीप कव्हरला पाहायला मिळतोय. 11 स्टार कामारी टीम कडून 77 खेळताना पाहायला ह्या फिल्डरला नाईकला. पुढचा चेंडू तो धारी तलवार काय जबरदस्त बॅटिंग शॉट असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. चेंडू निघून चाललाय पुन्हा बाउंड्रीच्या बाहेर आलाय जोगार. या जोगारीच्या संघ धाव संख्या तब्बल स्कोर कार्ड होते 72. ठीक आहे आउट 44. बघा 50च्या जवळ येत चाललाय मोहन. सागर गोलंदाजी मार्कवर आहे. पुन्हा सुंदर कवला चेंडूला खेळून काढलाय. बरोबर गॅप या ठिकाणी आहे मोठा. नाही धावाचा तोटा रिकामा जागा भरला. 4 धावा आड करा आलाय चौकार आणि चौकारच्या सण धाव संख्या होती तब्बल स्कोर कार्डवर 76. ठीक आहे मोहन दादा 2 धावा पाहिजेत 50 साठी. 48 धावा झाल्यात वैयक्तिक आणि टीमच्या धावा झाल्यात स्कोर कार्डवर 76. 76. पुन्हा चेंडूला मात्र या ठिकाणी बघूया चौकार मिळतोय काय. 50 धावा मोहनच्या नावावर लागल्या जात आहेत काय. यस नो डाऊट मोहन दादा बॅट उंच कर दादा. काय जबरदस्त मोहन पारधी मोहन 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 मोहनची हवा या मैदानामध्ये पाहायला मिळाले. नाटोट 50 धावा आणि टीमची धावसंख्या झाल्या 78. 78 धावा झाल्या टोटल. त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा मोलाचा वाटा मी तर म्हणेन मोहन पारधी याचा. पुन्हा सागर गोलंदाजी मार्कवर आहे. क्या सुटल्याच्या नंतर काय परिणाम भोगावा लागतोय ते मैदानामध्ये पाहिलं. जेव्हा मोहनचा झेल सुटला होता पाणी घेऊन जा मैदानामध्ये मित्रांनो. बघा सिंगल आणि धावसंख्या होते 79. दोन्ही हलकीशी डीजेला असेल ते डीजे वाजवा.
बद्रिके ज्यांचे मोहनचे जर का विचार केला त्यांनी 50 लावले, त्याच्यासाठी 3 षटकारासाठी 1000 रुपये लावले होते, परंतु 50 साठी त्यांच्याकडून 500 रुपये. आणि टीमचे आमचे जे पॅकर आहेत सोंडाई माता चिंचकामला सुनील मुकणे, समीर मुकणे, क्षमस्व समीर मुकणे यांच्या माध्यमातून यस बघा सूर्यदादा बद्रिके आणि समीरदादा मुकणे यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज. अच्छा म्हणजे एकूण 1500. बघा समीरदादा मुकणे यांच्याकडून 500, सूर्यदादा बद्रिके यांच्याकडून 500 आणि किरण पवार यांच्याकडून 500 जे टीमचे पॅकर आहेत. जे बघा मालकांचं खऱ्या अर्थानं खेळाडू असणारं प्रेम आणि प्रेमा खातीर हे 1500 रुपयाचा मानकरी ठरलाय मोहन पारधी. काय जबरदस्त आहे मोहन दादा, आजची खेळी जर पाहिली ना जी वादळी खेळी, परंतु खऱ्या अर्थानं झेल सुटल्याच्या नंतर जी काय खेळी या मैदानामध्ये मोहनकडून पाहायला मिळाली, अफलातून खेळी जबरदस्त. काम आपका अच्छा हो तो नाम उसके साथ जुड़ जाता है, लेकिन काम अच्छा होना चाहिए. काय जबरदस्त काम या ठिकाणी मोहन पारधीने केलं आणि 1500 रुपयाचे कॅश प्राइज समान करे ठरला मोहन पारधी. नक्की का बघा मेहनत सिरीज करता बाईक सुद्धा आहे. त्या बाईक वर कोण हिरो बसेल हे आपल्याला मित्रांनो कळेल. किरण खोपकर जे चिसकांबले गावचे आहेत त्यांना विनंती आहे की आपली रिक्षा या स्टेज कडे घेऊन या. किरण खोपकर अर्जन्सी इमर्जन्सी आहे, लवकर घेऊन या रिक्षा तुमची. किरण खोपकर दादा. ओ मोहन 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 प्यार रे मोहन, क्या बात है, इसको लगाना तो लाइव जिंगाला अजून एक इतर जेव्हा षटकार डीजे वाजव राव. की आपण लगेच रिक्षा घेऊन या ठिकाणी या, एक इमर्जन्सी आहे. टोटल 85. काय खेळी आहे बाबा, खतरनाक खेळ मैदानामध्ये पाहायला मिळते. मोहन असेल कैलास असेल, परंतु मोहन काय जबरदस्त या ठिकाणी मैदानामध्ये फाईट करताना पाहायला मिळतोय. काय जबरदस्त षटकाराने केवकराचा बिनबादल बरसात. कारण जर का आपण विचार केला तर काय षटकारांना केवकराचा पाऊस या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू सुंदर पुन्हा रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, बॅकअप चांगला आहे. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क आला नाही. या संपर्क क्षेत्राच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. कनेक्शन नाही तो त्याचा रिएक्शन कहां से होगा. ज्यावेळेला आम्ही हिंदी मध्ये कमेंट्री करतो त्यावेळेला नेहमी म्हणतोय कनेक्शन नाही तो रिएक्शन कहां से होगा. कारण ही खासियत आहे मित्रांनो जी प्रत्येक वर्डिंग मध्ये असावी लागते. पुढचा चेंडू पुन्हा मात्र या ठिकाणी कॉपी स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला, परंतु झालं काय त्रिफळाची मोहन पारधी बॅक टू द गाव टीचर. थँक्यू. मोहनच्या चेहऱ्यावर स्माइल आहे. मोहन दादा 21 बॉल आणि 57 धावा. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळाला. मोहन पारधी कुंगळवाडी मॅन फ्रॉम
परंतु आज सोंडाई माता चिसगामला टीम कडून खेळत असताना जरी आऊट झाला तरी काय जबरदस्त वादळी खेळी या मैदानामध्ये मोहनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. काय बिग हिट या ठिकाणी सळो की पळो करून ठेवलं होतं, सोडलं होतं गोलंदाजाला. मोहन पारधी ह्या फलंदाजानं. द बॅटर सचिन वाघमारे मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. सचिनचे मगाशी इंटरव्ह्यू सचिन लांगीची मगाशी आम्ही मुलाखत पाहिली ऐकली. एक जबरदस्त मित्रांनो तुम्हाला प्रोत्साहन करणार आणि गायडन्स करणार ते मुलाखत होती. यस विकेट जाणार सचिन लांगी बॅक टू टेक आउट. रनआउटची विकेट. धाव संख्या 3 बाद 86 धावा झाल्या. कैलास आहे अजून. कैलास जास्त स्ट्राईक वरती राहिला नाही परंतु काय फलंदाजी मोहन पारधीची पाहायला मिळाली. कैलास अजूनपर्यंत नॉट आउट. करार खालापूर कांड्रोली गावात क्रिकेटचा होतई. असा करार खालापूर कांड्रोली गावात क्रिकेटचा होतई. महादेव पीरकड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सरशिप करतई. भारी सरपंच विष्णू. थँक्यू. काय धून आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं आमच्या आयोजकर्त्यांची धून. कारण दमदार आयोजक आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व चौथं आणि चौथा पर्वाचं एक दमदार आयोजक आपण पाहतोय. माधुजी पिरकड साहेब जे अध्यक्ष आहेत, विष्णूजी खैरे साहेब सचिव आहेत, उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय प्रकाशजी पवार साहेब, खजिनदार आमचे शरदजी वाघे असतील, शरदजी ठोंबरे साहेब असतील. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला त्यांनी सातत्यानं 4 वर्ष वाहून घेतले. पर्व चौथा आहे. पुढचा चेंडू मात्र या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साइडला चेंडू त्या ठिकाणी वाढीस लॉंगरला निघून चालला. एक सिंगल डबल कन्वर्ट केलं. 2 धावा. तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद होणार नो डाऊट. कैलास जाणार बॅक टू टेक आउट. रनआउटची विकेट देऊन परंतु धावा त्याला तब्बल स्कोर कार्डवर 89 धावा आजच्या ह्या बघा. अजूनपर्यंत जर का आपण विचार केला तर उच्चांक म्हणायला काय हरकत नाहीये. चिसखामला सोंडाई माता चिसखामला टीम 89 धाव बनवल्यात. 90 धाव बनवायला लागतील स्वप्नील 11 डोणेवाडी टीमला. 90 चा पाठलाग करावा लागेल मित्रा. सर पे कफन बांध के उतरना पड़ेगा मैदान के ऊपर. हर एक गेंद के ऊपर बहुत बड़ा कड़े से कड़ा पार करना पड़ेगा और गेंद को भेजना पड़ेगा आउट ऑफ द रोप. कारण जर का विचार केला 90 चा पाठलाग आहे. डू अँड डाय. जर का विचार केला हा सामना फार महत्वाचा असणार आहे दोन्ही टीम साठी. कोणती टीम जिंकणारी टीम जाणार सुपर 12 मध्ये, परंतु कोणती टीम जाणार आहे ते आपण पाहणार आहोत. याच्यानंतर होणारा सामना याच्यानंतर होणारा सामना रुद्रांश विक्रांत 11 आणि त्याच्यासोबत गावदेवी स्पोर्ट कुंडेवाल ओरिजिनल टीम. आपण टॉस बॉक्स वरती या. टॉस करण्याकरता आपण लगेच या. लुजर टू लुजर गावदेवी स्पोर्ट कुंडेवाल ओरिजिनल टीम आणि त्याला फाईट करताना पाहायला मिळेल रुद्रांश विक्रांत 11 दोन्ही टीमचे संगणक. आपण टॉस बॉक्स वरती लगेच या. टॉस करण्याकरता कॉम्बॉक्स मध्ये मी थांबतोय. कॉम्बॉक्स मध्ये केलं जाणार परिवर्तन याच्यापुरतं धावतोय. लाईव्ह टेलिकास्ट ऐकण्यासाठी घेऊन चलते आपल्या विभागाचा आपल्या हक्काचा आवाज अजिंक्य दादा भौड साहेबांच्याकडे. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. तुम्ही ऐकत राहा अजिंक्य दादा भौड साहेबांचा आवाज आणि तुम्ही पाहत राहा केटीसी लाईव्ह.
चला प्रकाश मुकणे, तो गाडीचा आरसा आहे ना तो तुम्ही खाली करा. प्रकाश मुकणे, थँक्यू. चला या ठिकाणी आपण पाहतोय मॅचला होईल सुरुवात. दोन्ही अगदी विनर विनर संघ स्वप्नील इलेवर डोनेवाडी आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय सोंडाई माता चिचकामला. या दोन संघादरम्यान ही लढत पहिलं सत्र संपवलं. बॅटिंग करत असताना सोंडाई माता चिचकामला या टीमनं धाबा जमवलं. एकूणच 89 आणि 90 धावसंख्येचा पाठलाग आता या ठिकाणी करायचं आहे ते स्वप्नील इलेव्हन डोनेवाडी टीमला. आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजते एक नंबर. आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजते एक नंबर. आहे साऱ्यांची साथी आली गला बघा आज या मैदानावर. आहे साऱ्यांची साथी आली गला बघा आज या मैदानावर. आहे साऱ्यांची साथी आली गला बघा आज या मैदानावर. आहे या मैदानावर. आहे साऱ्यांची साथी आली. एकूण 90 धावा पहिल्या सत्रामध्ये जमवल्या आणि 90 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ज्ञानेश्वर आणि त्याच्या सोबतीला आपण शैलेश हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. गोलंदाज सचिन लांगी, स्विंगचा किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं. फिंगर रोल करण्यामध्ये माहीर असणारा गोलंदाज सचिन लांगीला आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. आणि रिरवे आमच्या समेत आता जोडले गेलेत. कालची रात्र त्यांच्या संघाने गाजवली परंतु पहिल्याच बॉलवरती महत्वाची विकेट. फलंदाज ज्ञानेश्वर या चेंडूवरती होईल बाद. आहे साऱ्यांची साथी आली गला बघा आज या मैदानावर. आहे साऱ्यांची साथी आली गला बघा आज या मैदानावर. या ठिकाणी आपण पाहतोय बालरामजी कातकरी यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. जे संघ मालक आहेत बालरामजी कातकरी त्यांचा सन्मान अगदी आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. उपाध्यक्ष प्रकाशजी पवार यांना मी विनंती करेन आपल्या पवित्र शुभासे आपण मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावं. आणि लिरवे यांनी खऱ्या अर्थानं कालची रात्र त्यांच्या संघाने गाजवली. भिलवले टीमनं खऱ्या अर्थानं सारंगचं मैदान गाजवून सोडलं. रामदासची चांगली गोलंदाजी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राहिली आणि अनिल हिरेमने देखील चांगली बॅटिंग त्या मैदानावरती केली. परंतु आता या मॅच मध्ये काय घडतंय 90 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी इथून पुढे गाठायचं आहे. पहिली महत्वाची विकेट खऱ्या अर्थाने गमावली. फलंदाज ज्ञानेश्वर त्या ठिकाणी बाद झाला आणि न्यू बॅटर विलास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस चांगला स्ट्रोक अलोंग दी कार्पेट परंतु क्षेत्ररक्षण खराब. फंबल पाहायला मिळाला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. महादेव पीरकड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सरशिप करतई. भारी सरपंच विष्णू खैर सामने बघायला लागेल महादेव पीरकड.
हॅलो हॅलो चेक. या ठिकाणी आपण पाहतोय पनवेल प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष खऱ्या अर्थानं आपण बालारामजी कातकरी यांचा सन्मान आपण या ठिकाणी केला आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये ते दाखल झाले, त्यांचे देखील मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. बरेचसे मान्यवर आपण या स्पर्धेला भेट देत असताना पाहिलं. पहिल्या दिवसामध्ये वैशालीताई विष्णू खैर यांच्या पवित्र शुभासे या स्पर्धेचं उद्घाटन समारंभ पार पाडला गेला. विष्णू खैर देखील त्या ठिकाणी होते. तदनंतर आजच्या दिवसभरामध्ये बरेचसे मान्यवरांची मांदियाली आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. प्रफुल्ल शेठ विचारे, तदनंतर मनोहर देशमुख ते देखील या स्पर्धेमध्ये आले होते. आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय की बालाराम कातकरी यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती आगमन आणि त्यांचं देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून केलं. त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक सहर्ष स्वागत. झेल ड्रॉप झाला आणि तदनंतर आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. राकेशजी नाईक यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील आम्ही विनंती करतो आपण मंचावरती यावं. त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. संघमालक ते देखील आहेत. राकेशजी नाईक त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज सचिन लांगी. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर मॅचमध्ये सचिन लांगीचं षटक अगदी फार लाभदायक ठरत आहे. आणि षटकामध्ये आपण पाहिलं तर केवळ 7च धावा त्याने खर्ची केल्या. 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील प्राप्त केल्या. इथून परतीचा प्रवास करावा लागतोय तो शैलेशला. संघाचा हा कॅप्टन आहे, परंतु कॅप्टनचं इनिंग त्याला मैदानाच्या आतमध्ये साकारता आली नाही. निराशाजनक कामगिरी करत अगदी हताश आणि निराश होत तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी मैदान सोडतोय. डीजे ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. शिवाजी मुकणे खऱ्या अर्थानं जे नडोदे गावचे सुपूत आहेत त्यांच्यासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आल्यात. आपण पाहिलं तर विवेक शिंदे मास यांच्याकडून त्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्यासाठी आल्यात. तदनंतर विलास यांच्यासाठी देखील विवेक शिंदे यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आम्ही तुमच्या शुभेच्छांचा स्वीकार करतोय. लाईव्हच्या माध्यमातून ते या स्पर्धेला एन्जॉय करतायत. मास कुमत जगाव नाही तो मास तुफान होता देगा. आणि मास तुमचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बोला तयार. शरीराचा वेध लावून अपील अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न अगदी स्टंपच्या मधोमध आले. पंचांनी पकडलं आणि महत्वाची विकेट लेग बिफोर द विकेट LBW स्वरूपात. फलंदाज बाद. आणि तदनंतर आपण या ठिकाणी पाहतोय की पहिले 2 चेंडू चांगले टाकले गोलंदाज सुनील मुकणे या गोलंदाजानं. सुनील एक चांगला गोलंदाज आहे. आणि आपण कित्येकदा पाहिलंय सुनील मुकणेला चिचकामला असेल वडवीर या संघामध्ये खेळत असताना, परंतु हा खेळाडू आहे ना अगदी चिकाटीचा आहे. जिद्द चिकाटी गुणवत्ता भरलेला हा खेळाडू. यावेळी चुकी पाहायला मिळाली. बॅकिंग थोडंसं खराब आहे. त्यानंतर बॉलनं सीमारेषा त्या ठिकाणी गाठली आहे. बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय ARPL मधील हा दर्जेदार दिमागदार चौकार. मध्ये आपण पाहतोय 16 एप्रिल ते 22 एप्रिल या दिनानिमित्त आपल्याला चिचकामला गावची मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहणार आहोत. आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की मॅन ऑफ द सिरीजसाठी अनिल हिरवे बाईक असेल आणि विभाग प्रमुख चषकाचं ते आयोजन करते असतील आमचे संजय वाघमारे. त्यानंतर आपण पाहतो त्यांची संपूर्ण टीम आणि ती मेहनत त्या स्पर्धेमध्ये घेतील. आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला येणाऱ्या 16 एप्रिल ते 22 एप्रिल या दिनानिमित्त त्या स्पर्धेला आपण एन्जॉय करणार आहोत. सुनील मुकणे यांनी जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर
सूरज भद्रिके यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. बक्षिसांची पारितोषिकांची खैरास या ठिकाणी करण्यात येते. या अगोदर आपण पाहिलं मोहन पारदीला बरेचसे पारितोषिक त्या ठिकाणी लावण्यात आली, ज्यांनी 50 लगावली. बोलत यार फटका फसलाय हवेमध्ये, परंतु सेफली लँड झाला. क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडूपर्यंत पोहोचला त्या ठिकाणी. बॅकपट पॉइंट वरचा क्षेत्ररक्षक धावा मिळतील. एकूणच या चेंडूवरती 1 आणि एकेरी धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 13. बोलत यार सुनील कैलासनं जर 3 झेल टिपले तर खऱ्या अर्थानं बालू कुंडेवाल यांच्याकडून खऱ्या अर्थानं 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. कैलासला खऱ्या अर्थानं आता झेल टिपावे लागतील. आणि आपण पाहतो आयवा जेलसाठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज या स्पर्धेचे प्रणेते महादेव शेठ पिरकट यांच्या माध्यमातून देण्यात येईल. आणि प्रेक्षकांसाठी एक वेगळी पर्वणी आहे. 200 रुपये जरूर एका जेलसाठी मिळतील. बरेचसे षटकार चौकार येतात आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना की तुम्ही जर आत्ता या उन्हाच्या तडाख्यामध्ये जर 1-2 झेल टिपले तर 200 ते 400 मिळतील, 400 ते 600 मिळतील. आणि आत्ता जो होऊन सोचाल ना तर संध्याकाळचं सत्र तुमचं गोड जाईल. त्याकरता खऱ्या अर्थानं प्रेक्षकांनी देखील फक्त मॅच पाहायला येऊ नका, त्यासोबत काहीतरी घरी घेऊन जा, म्हणजे खऱ्या अर्थानं घरचे देखील खुश होतील. आणि त्यापेक्षा मित्र म्हणजे संध्याकाळचं सत्र जर सुखकार घालवायचं असेल तर आत्ता ऊन तुम्हाला सोचावंच लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सचिन लांगी, एक स्टायलिश खेळाडू आहे सचिन लांगी. अगदी त्याची बोलण्याची भाषा देखील अगदी शुद्ध आपण त्या ठिकाणी पाहिली. त्याची बाईट आम्ही घेतली आणि त्याच वेळी आम्ही ओळखलं की या खेळाडूकडे ती गुणवत्ता आहे. आणि गुणवत्ता टासून भरलेला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सचिन लांगीला आपण त्या ठिकाणी पाहतोय. बोलतो यार शरीराचा भेद, परंतु लेग स्टंपच्या अगदी बाहेर होता चेंडू, त्या कारणासाठी पंचांनी नॉट आउट दर्शवलं. आणि पुन्हा एकदा बॅटकट आहे आणि त्या कारणासाठी आपण पाहतो की नॉट आउट दर्शवलं आणि 1 धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 16 या धावसंख्येवरती. 15 धाबा क्षमा असावी, 15 धाबा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. 4 विकेट या ठिकाणी गमावल्यात. 90 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष आणि त्या धावसंख्येचा पाठलाग जर करायचा असेल तर असेच उंच उंच षटकार, लांब लचक षटकार तुम्हाला मारावे लागतील. ठोकलाय फलंदाज रोशन या चेंडूवरती लाजबाब षटकार. रोशनच्या बॅटमधून अनिल फलंदाज खऱ्या अर्थानं रोशननं पिक केला चेंडू की कोणत्या अँगलनं चेंडू आता टाकेल गोलंदाज सचिन लांगी आणि त्या लाईन वरती येऊन फटका खेचला. या अगोदर आपण पाहिला षटकार येताना यावेळी देखील फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षण देखील तितक्याच ताकदीचं. सुरेश त्या ठिकाणी होता, डायरेक्ट हिट झालं आणि विकेट या ठिकाणी गमावली. फलंदाज धावची स्वरूपात रवी त्या ठिकाणी होईल बाद. रवी वाघे या ठिकाणी बाद होतोय. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 22 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गेल्या गेल्या प्रहार हेलिकॉप्टर फिरवलंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये लँड झालं थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणि गेल्या पावली आपण पाहतो की रोशन हा फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला, जो 3 बॉलमध्ये 8 या धावसंख्येवरती खेळत होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं पाहतोय या ठिकाणी केटीसी लाईव्हच्या माध्यमातून.
चेंडू आला होता, अगदी ब्लॉक हॉलला होता, तिथून खोदून काढलं आणि तदनंतर आपण पाहतोय थेट लँड झाला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि विकेट रोशननं त्या ठिकाणी गमावली आहे. न्यू बॅटर नयन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सचिन तयार आहे. सचिन हुशार गोलंदाज आहे. यावेळेस वेग होता चेंडूवरती, वेगाने या चेंडूला टाकलं होतं. प्रत्येक चेंडू अगदी संमिश्र गोलंदाजी अनिल आपण मैदानाच्या आतमध्ये सचिन लांगीची पाहिली. या अगोदर पहिले 2 चेंडू त्याने स्लोवर टाकले, तदनंतर अगदी गतीमध्ये परिवर्तित करणारे चेंडू आपण पाहिले आघाडीच्या 2 बॉलवरती. तदनंतर फिंगर रोल करणारे 2 चेंडू पाडले. एक चेंडू अगदी आतल्या बाजूने वलन घेणारा होता, दुसरा चेंडू बाहेरच्या बाजूने वलन घेणारा होता आणि हा शेवटचा चेंडू आपण पाहिला वेगावरती स्वार होत त्यांना अगदी पूर्णपणे मित्रमने ताकद आजमावली, अँगलचा पुरेपूर उपयोग केला आणि तदनंतर खांद्याचा उपयोग करत हा चेंडू त्या ठिकाणी डॉट बॉल आला. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय तिसरं देखील कंप्लीट झालं. 22 धावा धाव फलकावरती आहेत. 90चा करायचंय पाठलाग म्हणजे विजयासाठी आता शेवटचे 18 बॉल 68 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 18 चेंडू मध्ये जर 68 धावा आता फलंदाज गणेश आणि नयननं जमवलं तर संपूर्ण ग्राउंडवर घेऊन खांद्यावर घेऊन त्यांना नसतील, परंतु तो चमत्कार होईल का? 18 मध्ये आता 68 धावसंख्येची गरज आहे. 36 म्हणजे 90 करायच्या होत्या. सुरुवात दमदार करणं गरजेचं होतं, परंतु फलंदाजाने निराशाजनक कामगिरी केली. मैदानाच्या आतमध्ये धाबा करूच दिला नाही गोलंदाजानं. प्रहार 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 आणि बॉल त्या ठिकाणी चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत 6 धाबींसाठी षटकार. दहा फलक जाऊन पोहोचलते एकूणच 28 या धावसंख्येवरती. 6 गडी बाद झालेत, 6 विकेट या ठिकाणी गमावल्यात 28 धाव फलकावरती. आपण पाहिलं या अगोदर देखील रुद्रांश विक्रांत 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट सोंडाई माता चिचकामला ती लढत देखील आपण एकतर्फी पाहिली आणि आता देखील आपण पाहतोय आपण स्वप्नील 11 डोनेवाडी टीमला खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 90 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष या ठिकाणी त्याने सेट केलं होतं सोंडाई माता चिचकामला या टीमनं आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडीशी दमछाक उडाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय मोहन पारदीला आणि चांगली गोलंदाजी. या अगोदर आपण पाहिलं त्याच्या बॅटमधून अर्धशतक त्याने झलकावलं मैदानाच्या आतमध्ये. या आदिवासी रायगड प्रीमियर लीग मधील हे पहिलं अर्धशतक ज्याच्या नावावरती आहे. कालच्या दिवसभरामध्ये देखील चांगली बॅटिंग केली. विशाल वाघमारे जो बिलोली टीमचा खेळाडू आहे, काल आपण पाहिलं वरद 11 नाणेवली टीम कडून खेळत असताना 12 बॉलमध्ये 45 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग त्यांनी खेळली. त्यानंतर आपण पाहिलं की अजय भस्मा त्यांना देखील आपण पाहतो की 19 बॉलमध्ये 45 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग त्याने खेळली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना असे बरेचसे चांगले चांगले खेळाडू आहेत आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी आपल्या नावाची एक वेगळी छाप उमटवली आहे आणि त्यातीलच एक खेळाडू आपण मोहन पारदीला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अनोख्या शैलीनं तो गोलंदाजी करतोय, अनोख्या शैलीनं त्याने बॅटिंग केली, विध्वंसक खेळी त्याची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. बॉल तयार, दूरवरून या फटक्याला खेचलाय, एलिव्हेशन नाही आहे, फटका फसलाय. ताकद आजमावला हवी होती परंतु नाही आजमावली आणि फलंदाज या ठिकाणी झेलबाद होतोय. आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी स्पोर्ट्स कुंडेवाहाल ओरिजिनल आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय रुद्रांश विक्रांत 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तातडीनं या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. गावदेवी स्पोर्ट्स कुंडेवाहाल ओरिजिनल टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. आम्ही रुद्रांश आणि विक्रांत 11 टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण तातडीनं या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. चला, रुद्रांश विक्रांत 11 टीमचे कॅप्टन प्रकाश पवार यांनी पुरस्कृत केलेला तो संघ आपण त्या ठिकाणी पाहतोय. त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत. काल आपण पाहिलं या स्पर्धेचे अध्यक्ष खऱ्या अर्थानं महादेव पिरकट यांनी पुरस्कृत केलेला वरद 11 खऱ्या अर्थानं
नाणिवली टीमला आपण पाहिलं आणि सुपर 12 मध्ये ते क्वालिफाय झालेत. फटका चांगला होता, क्षेत्ररक्षण देखील चांगलं करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेंसाठी षटकार असं म्हटलं जातं. देर आहे, दुरुस्त आहे, परंतु बराचसा उशीर झालाय. जे फटके अगदी आघाडीला मारायचे होते ते फटके आले नाही. चांगला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, झेलला पकडलं, महत्वाची विकेट. फलंदाज या ठिकाणी होतील बाद. चला टॉस झाला का? नाही ना, झाला ना. चला टॉस या ठिकाणी जिंकलाय रुद्रांश विक्रांत 11 या टीमनं. निर्णय काय असेल ना टीम कॅप्टन, तुम्ही लगेच आमच्यापर्यंत पोहोचवायचं. शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 12, 11 आणि विजयासाठी गरज आहे 10 चेंडू. आणि पंचांचा या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा येतो. वाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 38 या धावसंख्येवरती. 8-38 ही स्थिती आहे. आता शेवटचे 10 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 52 या धावसंख्येची. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी बॉलिंग ट्रॅक वरती आपण शिवाजी या गोलंदाजाला पाहतोय आणि याच खेळाडूसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या होत्या आमचे मित्र विवेक शिंदे यांच्या माध्यमातून. त्यांच्याच टीम मधील हा खेळाडू आपण पाहतो एकत्रित क्रिकेट सातत्यपूर्वक खेळत आलेत नडोदे गावासाठी. चांगल्या चेंडूची पिकी केली. पुन्हा एकदा आपण पाहतोय की डॉट बॉल या ठिकाणी येईल. धावफलक स्थिरावेल ते केवळ 38 या धावसंख्येवरती. 52 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. शेवटच्या आता 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 52 धावसंख्येची गरज. चांगल्या चेंडूची पैकी समोर टाकलं होतं, लालच दाखवलं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क त्या ठिकाणी झाला नाही. आणि या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल येईल. शेवटचे आता 7 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 52 धावसंख्येची. शिवाजी बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. 7 मध्ये आता 52 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येईल. षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झालं. 5वं आणि 6व्या षटकाला आता होईल सुरुवात. 6 मध्ये 52 धावसंख्येची या ठिकाणी विजयासाठी गरज आहे. सहा बॉल आणि 52 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. एकतर्फी लढती आपण गेल्या दोन्ही मॅच मध्ये पाहिल्या. मॅच मध्ये टक्कर आली पाहिजे, एकमेकांच्या अगेन्स्ट नेट टू नेट फाईट झाली पाहिजे आणि तसे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये व्हायला हवेत. पंचांनी बोट उंच केलं आणि पायचीत पकडलं. फलंदाज त्या ठिकाणी होईल लेग बिफोर द विकेट LBW स्वरूपात बाद. 9वी विकेट गमावली आहे. आता शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये सतीश दाखल झालाय. सागर हा फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज सतीश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पहिल्या मॅच मध्ये सागरने गोलंदाजी चांगली केली होती, परंतु आता आपण पाहतोय की त्यांच्याच गोलंदाजीवरती आक्रमण सातत्यपूर्वक राहिलं आणि 89 धावसंख्येपर्यंत मजल मारली सोंडाई माता चिचकामला या टीमनं. पंचाचा 9 बॉलचा इशारा आलाय. 9 बॉलचा इशारा. पुढील बॉल असेल फ्री हिट. उघडा डोले पहा नीट. पुढील बॉल आहे फ्री हिट. बघा आपण या ठिकाणी एक अनाउन्स करतोय प्रेक्षकांसाठी. जर चुकून कोणी कालच्या दिवसामध्ये जार जर घेऊन गेलेत असेल पाणी पिण्यासाठी जरूर तुम्ही इथून बॉटल भरून घेऊन जाऊ शकता. परंतु जर कोणी चुकून भोजन करण्यासाठी किंवा आमच्या आयोजकांपैकी जर कोणी जार कुठे घेऊन गेलात असाल आपण,
तर खऱ्या अर्थानं तो जार पुन्हा एकदा इथे आणून द्या. मंगेश चिन्मय वॉटर सप्लायचं खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून जो पाण्याचा पुरवठा आपल्याला या ठिकाणी करण्यात येतोय त्यांचा तो जार आहे. त्याकरता आम्ही ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की तो जार जर कोणाकडे असेल, जर कोणी काल चुकून कुठेतरी विसरला असाल तर या ठिकाणी आणून ठेवायचं आहे. चार बॉल आणि आता 47 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 4 बॉलमध्ये 47 धावसंख्येची अजूनही या ठिकाणी गरज आपण पाहतोय. पुन्हा एकदा कांद्याचा उपयोग, डॉट बॉल येईल. 3 चेंडूमध्ये आता 47 धावसंख्येची गरज. 2 बॉल आणि 47 धावसंख्येची गरज. बऱ्याचशा फरकानं हा सामना गमावला जातोय. मॅचमध्ये मजा आली पाहिजे. कालच्या दिवसामध्ये अनिल हिरवे आपण पाहिलं नेट टू नेट फाईट होत होत्या. 80 धावा जमवल्या होत्या पहिल्याच मॅचमध्ये आणि त्याच 80 धावसंख्येचा पाठलाग देखील अगदी जवळ करायला आणला होता. केवळ एकच धावेनं तो सामना गमावला. दुसऱ्या मॅचमध्ये 72 झाल्या होत्या. त्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं त्या 72 धावसंख्येचा पाठलाग अगदी जवळ करण्यासाठी आणला होता. परंतु आपण पाहिलं ना वरद 11 नानिवली टीमनं अलीकडचे लगातारचे 2 सामने त्याने जिंकले आणि या मॅचमध्ये देखील आपण पाहतोय लगातारचे 2 सामने जिंकत सोंडाई माताचा धावा करत, सोंडाई माताचा आशीर्वाद पाठीशी ठेवत सोंडाई माता चिचकांबला टीमनं आघाडीचे 2 सामने या ठिकाणी जिंकलेत. टॉस जिंकलाय रुद्रांश विक्रांत 11 टीमनं. निर्णय काय? रुद्रांश विक्रांत 11 टीम, निर्णय काय? निर्णय बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने त्या ठिकाणी घेतला आणि फिल्डिंग करावी लागेल ती गावदेवी स्पोर्ट्स कुंडेबहाल, ओरिजिनल कुंडेबहाल या टीमला. चला, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल